बाबा तुम्ही करावर काहीतरी चमत्कार, हे जेवणाचं मिटून टाका ना. हा म्हणजे आता गोपाळ बाबांनी एवढे चमत्कार केले ते, हे काय त्यांच्यासाठी अवघड नाही. बाबा तुम्हीच काहीतरी चमत्कार करा. लय नाही 5-50 माणसं राहिलेत फक्त. प्रसाद कसा पण करून वाढवा तुम्ही, म्हणजे ती माणसं जेवून जातील. मूर्ख लोक आहेत काही. जादूने कसं जेवण बनवता येईल? हा म्हणजे मी काय ऐकलं माहिती का, पूर्वीच्या काही जे असे साधू बाबा वगैरे होते ना, बाई चिमितकार काय करायचे, म्हणजे पाऊस काय पाडायचे, मंत्र म्हणून ते पाण्यावर दिवे काय पेटवायचे आणि काय शिजवायचे. गोपाळ बाबा खरं असतं का हो हे सगळं? दैवी शक्तीच्या शक्तीनं काय पण करता येतंय बाबा. डॅडी मध्ये हा बाबा, काय तुम्ही असताना जर लोक उपाशी गेले ना तर बरं दिसणार नाही. करा ना काहीतरी चमत्कार, हे बघा ना जेवणाचं जरा. करा बाबा करा करा काहीतरी करा. काय चमत्कार होऊन जाऊ द्या. हा आणि बाबा आता तुम्ही चमत्कार करून स्वयंपाक बनवणारच असाल ना, तर अजून 100-200 लोकांचं एक्स्ट्रा बनवून टाका. झालं आता काय खरं नाही. डॉक्टरांचं लय चमत्कार खेळत होते, आता त्या चमत्कारात स्वतःच अडकलेत. आता कसं करणार आहेत चमत्कार त्यांनाच माहिती. आज यांची सगळी बोंदुगिरी समोर येते काय? तरी मी सांगितलं होतं न काय असलं काय करू, पण नाही. आता माणसांना यांचं खरं रूप कळलं तर केवढ्याला पडल. करू काहीतरी करू. मी ईश्वराशी संवाद साधून बघतो, याच्यावर काही तोडगा निघतोय का. आलोच मी. आता इथे युद्धाचा प्रसंग आला आणि काय ईश्वराशी संवाद साधायला गेला यो. काय करू आता. गावकरी म्हणताय जादू कर. जादूने कसे अन्न पदार्थ काढणार? मीच काय कुठलाच जादूकराचा हवेतनं अन्न पदार्थ नाही काढू शकत. अरे मी काय देव आहे का हे सगळं करायला? काय मंत्रोच्चारण करणार मी? खरंय जादूगार पण नाही तुम्ही. टेन्शन आलंय मला, काय करायचं आता. आधी त्याला असं शुक शुक करून काय ते पावडर काढत होते, रुद्राक्ष काढत होते. आता करा वरण भात भाजी पोळी सगळं. नाही म्हणजे बाहेरची लोक तुमच्या भरोश्यावर बसलेत ना, की बाबा काहीतरी चमत्कार करतील आणि काहीतरी खायला देतील. हे असं बघू नका, माझ्याकडे बघून काय होणार नाही. 1 मिनिट, ते असलं काय खायला प्यायला मला बनवायला लावायचं नाही आधी सांगते. मला काय येत नाही बनवता, भाजी भाकरी असलं काहीच जमत नाही आधीच सांगते. मी बनवणार नाही. शतपावली करून काय होणार नाही. चमत्कार नाही येणार आहे त्यानं. हो, चमत्कार कसं करायचं ते ठरवा. लोकांना खाऊ कसं घालायचं, वरण भात भाजी पोळी अजून ते जिलेबी कसं आणणार आहे सगळं. काय म्हणाले स्वतः? वरण भात भाजी पोळी जिलेबी. आपण काय काय बनवलं होतं? तेच ना, वरण भात भाजी पोळी जिलेबी. आणि काय काय संपले? वरण भात भाजी उरलंय काय? जिलेबी तिले उरल्या. जिलेबी? जा जिलेबी घेऊन ये. जिलेबी आणू का? कधी काय ना डोक्यात सांगताच येत नाही. देवी सिंग, चमत्कार दाखवायची वेळ आली आहे. किती वेळ झाला गोपाळ एकटा आतमध्ये काय करतोय? हा बाई, माझं गोपू एकट्यानं सगळ्यांचं स्वयंपाक बिपाक तर करत नसल ना. मला जावं लागल बाई मदतीला. हा वय ग फुलत आहे, जाऊ का मी मदतीला? हा सांग ना अगं, जाऊ का मदतीला गोपाळच्या? रंजे वाईस गप बसतीस का? गावात तोंडाचा पट्टा चालूच असतोय तुझा. अगं बाबा आता आतमध्ये गेल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी चमत्कार करत असणार. पण बाबांना यायला एवढा वेळ का लागतोय? अरे टाइम लागणार ना, प्रोसेस आहे ना. आपले बाबा काय साधे बाबा आहेत वय? अहो दैवी शक्ती आहे त्यांच्याकडं. आपले बाबा फक्त आजच्याच नाही, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यभराच्या जेवणाची सोय करू शकतात. मग डेंजर पॉवर आहे त्यांच्याकडे. वेट हो लालिताई, आता जर गोपाळला जेवण बनवता आलं नाही तर काय करायचं? काय करायचं मला काय माहिती, म्हणजे त्यांनाच माहिती काय करणार आहेत ते.
काय ग डिंपल काय म्हणले ते काय करायचं ठरवलंय? मला काय सांगितलं नाही, फक्त एवढंच म्हणाले मी काहीतरी करू. आता काय करणार आहे त्यांनाच माहिती. म्हणजे नक्कीच आपलं बाबा काहीतरी चमत्कार करणार असतात. अरे तुम्ही काय टेन्शनच घेऊ नका आता. अरे बाबा बाबा सत्यनारायण. आता काहीतरी चमत्कार कर. हा माणूस आता लोकांना कसं वेड्यात काढतोय ते बघायलाच हवं. अमिताभ ये समोर ये. हा प्रसाद सगळ्यांना वाटायचा. जो कोणी हा प्रसाद मनोभवे माझं नाव घेऊन खाईन, ज्याच्या मनात पाप नसेल, ज्याच्या मनात खोट नसेल, अशा माणसाचं पोट तृप्त होईल. आणि अर्थात ज्याच्या मनात खोट आहे, ज्याच्या मनात पाप आहे, अशा माणसाचं पोट भरणार नाही. अमिताभ सगळ्यांना वाटेल. नाही ना ग, आधी बाकीच्यांना वाट. नाही मला नको. एक दे रे. अरे दे ना. हे वेड्या. झालं, सगळ्यांना वाटून झालं. हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर ज्या कार्यासाठी आपण इथे आलोय तो महाप्रसादाचा कार्यक्रम. जे कोणी माझे भक्त जेवायचे राहिले असतील, महाप्रसादाचा लाभ घेतला नसेल, त्यांनी पुढच्या पंक्तीला बसा. सत्यनाम बाबा. हा खरंच एका जिलबीत माझं पोट भरल्यासारखं वाटतंय.